सत्ताधाऱ्यांचा शपथविधी सोहळा सुरू आहे। खरं तर आज विरोधक आमदारांचा सुद्धा शपथविधी सोहळा सुरू आहे, मात्र विरोधक यांनी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि ते बाहेर आलेले आहेत आणि सर्व नवनिर्वाचित विरोधकातले आमदार सुद्धा आता बाहेरच्या बाजूला दिसत आहेत। आपण ही दोन दृश्य पहा, सभागृहाच्या आतली आणि सभागृहाच्या बाहेर। श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, श्री संभाजी निलंगेकर पाटील, श्री अमित देशमुख, मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। भारत माता की जय। श्री अमित देशमुख, श्री असलम शेख, श्री दीपक केसरकर, श्री रवींद्र चव्हाण। मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री रवींद्र चव्हाण, श्री शंभूराज देसाई, श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील। मी रवींद्र शुभांगिनी दत्तात्रय चव्हाण विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। श्री शंभूराज देसाई, श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील। मी शंभूराज विजयदेवी शिवाजीराव देसाई विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील, श्री सुभाष देशमुख। मी राजकुमार गंगाबाई सुदाम बडोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय भीम, जय सेवा, जय महाराष्ट्र। नमस्कार।